हाय हॅलो, मग कसे आहात? बरे मस्त. चला तर मग आज मला करायचे आहे छोले भटुरे. तर मग तुमच्या संग रेसिपी शेअर करते. तर मग इथं घेतले मी आहे 2-3 वाट्या मैदा आणि 1 वाटी गरा, आणि त्यामध्ये आहे साखरने म्हणजे त्याचा गोल्डन कलर होतो, आणि थोडंसं चुटकीभर मीठ आणि फुल सोडा, आणि इथं थोडं आपण याला 2 तास भिजून ठेवू, 1-1.5 तास. आणि त्यानंतर मग घेतलेले आहे काबली चणे. ही चणे धुवून ही करून दोनदा धुवून घेतले, आणि मग त्यामध्ये कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून आता त्याची 2-3 सिटी होऊस्तर ठेवले त्याला. 2-3 असे बारकाले कांदे घेतले. तर कांदे जास्त मोठा नाही तर बारकालेच कांदे येतात, त्यामुळे मग मी 3 कांदे घेतले. तर आणि मग इथं घेतलेलं आहे, आता हे चांगलं भाजून देतो आपण ह्याला. आणि मग इथं घेतलं लसूण, खोबरं, पान, तेजपत्ता, इलायची, लवंग, काळी मिरची, आणि ही थोडे आहे तर एक तसलं फूल, आणि ती मग आपण आधी सगळं भाजून घेऊ. इथं खोबरं भाजून घेते मी, कांदा भाजून घेतलेला आहे. आणि इथं हे जी होत आहे सिटी 2-3 सिटी झाल्या मग शिजन ती सारखं. तर मग आता गॅस बंद केला आहे, 2-3 सिट्या झाल्यात त्याच्या. आता इथं खोबरं मी चांगलं भाजून घेतले. आणि इथं हे जी मसाले येतं मी ह्यामध्ये थोडं तेल टाकून ह्याला पण भाजून घेते जास्त. मग गॅस बंद केला आहे मी, म्हणजे ह्याची पण सगळं मिक्स करून. हे पहा, यामध्ये तेल होतं तर मग मी सगळंच लसूण ते सगळे मसाले होते त्यामध्ये टाकून देते आणि चांगलं भाजून घेते. म्हणजे भाजलेलं तर आहे, पण त्यामध्ये तेल टाकल्यावर खोबऱ्याची त्याची चव वेगळीच लागते, तेल ती टाकल्यावर भाजल्यावर. मग आता आपण ह्याला ती करूया, आता काढून घेते. आणि आता आपण हे मसाला कांदा ही होतं ही आधी आपण बारीक करून घेऊ. मग हे तर तुला आहे चहा बघा, मी चहा उकळतोय आणि पाऊस येतोय. आमच्या तिघांचा ठुला आहे, पापाचा, मम्मीचा आणि माझा. तर मग आता तेल तापलेलं आहे, ह्यामध्ये एक तेजपान टाकूयात, कांदा लसूणचा मसाला चांगलं तेल सुटूस तर. आणि आता ह्यामध्ये मी टमाटर बारीक केलं ती पण टाकले. आता आपण ह्यामध्ये मसाले टाकू. त्यामध्ये सगळे मसाले टाकले, तर हळदी पावडर, मिरची पावडर, धने पावडर, मसाला. आता आपण ह्याला थोडं तेल यूज तर असंच ठेवूया 2-3 मिनिट. तर मग पहा, ह्याला चांगलं असं तेल सुटलेले. आपण आता ह्यामध्ये चणे टाकू. तर करायची आहे शेवयाची खीर. तर मग त्यासाठी हे आधी थोडं भाजून घेते तुपामध्ये, म्हणजे तुपामध्ये थोडं भाजून घेतलं की चव थोडी वेगळी लागते. त्यामुळे मग आधी तुपात थोडं भाजून घेते. आता आपण ह्यामध्ये टाकू तूप, ही दूध. आता ह्यामध्ये मी साखर टाकलेली आहे, साखर टाकली, दूध मसाला पण टाकलाय. आता आपण ह्याला थोडं उकळून दिलं की मग ह्याच्यातून घट होईल. त्यावर हे तर पण भाजी शिजती. आता मी भटुरेचं ते करून घेते. आता भटुरे करायसाठी मी इथं पीठ चांगलं भिजले एकदम मऊ, आणि लोखंडाच्या कढईमध्ये तेल टाकून आता ह्यामध्ये तळून घ्यायची. आधी लाटून घेते, उभं राहू पाय दुखायला लागले माझे. तर मग आता ह्याला लाटून घेते, मग त्याला तळते. तर मग हे पहा, असे मस्त गोल गोल फिरत राहायचे ह्याला, म्हणजे चौकून ते होईल.